नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आता व्हिडिओवरती आलाय, तर जरा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदा आणि जेव्हा तुम्हाला समजेल मी काय-काय सांगतोय, तेव्हा मग तुम्हाला कळेल नक्की, की आपण ज्या पद्धतीने आपला पैसा अनेक मोठी तुटपुंजी आपली जी काही आपण जमवून ठेवतो ना आणि ती एका ठिकाणी जेव्हा ओतायला जातो, तेव्हा त्याचे पुढे जाऊन नक्की परिणाम काय होणार आहेत. आता हल्ली काय चाललंय माहिती आहे का? आता शहरांमध्ये जागा उरली नाहीये. शहरांमध्ये भयंकर लोकसंख्या वाढू लागली आहे. मुंबई, पुणे किंवा मुंबईच्या आजूबाजूची शहरं घ्या. आपल्या म्हणजे अगदी रूरल एरियातली म्हणजे गावाकडची देखील शहरं जी आहेत, छोटी-खानी जी आपली तालुका या लेव्हलची किंवा जिल्ह्यावरची जी काही शहरं आहेत, ती देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आणि सगळीकडे नुसती वाढत चालत आहे. त्यामुळे लोकांचं काय झालंय माहिती आहे का? लोकांना थोडंसं आनंददायी जीवन, समाधानी जीवन, शांततेचं जीवन खास करून जेव्हा आपण अमेरिकेमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये बघतो, बघा ना तिकडं घरं-बिरं एकदम त्यांची व्यवस्थित, झाडं एकदम लोकं व्यवस्थित शिस्तीमध्ये राहणारी. आपल्याकडे तेवढी शिस्तबद्ध लोकं नाहीयेत, अजिबात नाहीयेत. म्हणजे एखादा उच्च शिक्षित जरी असला तरी त्याचा मेंदू साल्याचा गुडघ्यात आणि एखादा अगदी बिना शिकलेला एखादा येडा असला तरी त्याचा मेंदू साला गुडघ्यात. आपल्याकडे सिव्हिक सेन्स नावाची गोष्ट नाही आणि ती भारतीयांकडे येऊच शकत नाही. कारण लोकसंख्या एवढी भयंकर झाली. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त भावनिक राजकारण, पॉलिटिक्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट, बाकी काही इंटरेस्ट नाहीये. म्हणजे आपण खाऊन थुकायचं तिथं किंवा घाण टाकायची. आपल्याला हा विचारच येत नाही, की आपण जी घाण करतोय ती आपलंच काहीतरी आहे, आपलाच रस्ता आहे, आपलाच भारत आहे, आपलाच राज्य आहे, आपलंच शहर आहे, आपलाच सोसायटी आहे, आपलं जे काही असं आपल्याला कधीच वाटत नाही, कधीच वाटत नाही. अहो, साधं उदाहरण घ्या ना, सालं या मुंबई किंवा आपल्या शहरांमध्ये लोकं राहतात जिन्याने खाली वर मग राहणार हाच, त्या बिल्डिंगमध्ये राहतो हाच, पण त्या जिन्यामध्ये येऊन गुटखा-बिटखा खाऊन त्या कोपऱ्यांमध्ये थुकायचं. म्हणजे असली घाणेरडी लोकं. जिथं हागतील ना, तिथंच बसून खातील. असली लोकं आपली घाणेरडी आहेत. मग या लोकांचं काय झालं आता त्यांना शहरामध्ये उदमरायला लागलंय आणि मग ही लोकं शहरामध्ये पैसा कमवतात. आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये 4-4, 5-5 हाताने पैसे खेचले जातात. 4-4 मुलं कमवतायत, नवरा-बायको कमवतायत, अजून बाकीचे घरातले कमवतायत. आई-वडिलांना पेन्शन येते आजी-आजोबांना आणि मग या सगळ्या गोष्टी होत असताना पैसा बऱ्यापैकी आहे. आता तो पैसा कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा आहे. मग लोकं काय म्हणतात, चला गावाखेड्याकडे कुठेतरी एखादी कोकणात जमीन घेऊ. कुणाला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी जमीन घेऊ, विदर्भात जमीन घेऊ, जिथं शेती वगैरे करायला एखादा प्लॉट खरेदी करून अशा गोष्टींमध्ये मग लोकं हळूहळू पैसा इन्व्हेस्ट करायला जातात. आता ऐका व्यवस्थित. आता खरी व्हिडिओ आपली सुरुवातच आहे. जा, निश्चित जा तुम्ही. पैसा तुमच्याकडे आहे, तुम्हाला वाटते निसर्गाच्या सानिध्यात राहायचंय त्यामुळे तुम्ही जाताय. पण आज एक गोष्ट तुम्हाला सांगतो. येणाऱ्या काळामध्ये किंवा आता जी काही गोष्ट घडते म्हणजे साधं उदाहरण घ्या. आपण एक 3-4 स्पॉट तुम्हाला मी सांगतो. म्हणजे एक 3-4 स्पॉट पकडून चला, की जिथं उदाहरणार्थ म्हणून बाकी मग सगळ्या गोष्टी सोडून द्या. एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलो तर महाबळेश्वर असेल किंवा लोणावळा असेल किंवा अजून मला असं वाटतंय जो काही सह्याद्रीचा सगळा पार्ट आहे, जो मधला कोकणचा मागच्या बाजूचा पार्ट असेल सह्याद्रीच्या, कोकण साईडचा किंवा त्या बाजूचा सगळा भाग असेल, रायगड-बिगड हे जे किल्ले वगैरे आहेत, जिथं फार्म हाऊससाठी जागा घेतात अनेक जण, या सगळ्या गोष्टी करतात. जेव्हा तुम्ही तिथं जागा घेता, अनेक वेळेला काय होतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा बाहेरून तिथं जाता ना, तेव्हा तुम्हाला काही माहीत नसतं. तिथले नक्की काय तिथं नक्की होणार आहे किंवा तिथली माती कशी आहे, तिथलं झाडं कशी आहेत, तिथं नक्की कसं वातावरण आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, एक दिवस तिथं जाऊन एन्जॉय करणं आणि कायमस्वरूपी तिथं राहणं यामध्ये फार फार जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. तुम्ही जाता डोळे झाकून, कोणतरी एजंट असतो, कोणतरी ओळखीचा त्या भागातला एखादा मित्र असतो. तो म्हणतो, "अरे घे रे जमीन, आमच्या इकडे जमीन आहे. घे रे तू असं कर, मग इथं रिसॉर्ट टाक, मग असं कर." याव-त्याव सगळ्या गोष्टी चालू होतात. हा पण इकडनं पैसे घेतो आणि तिकडं टाकून देतो. टाकल्यानंतर काय होतं माहिती आहे का? जरा व्यवस्थित ऐका मी तुम्हाला काय सांगतो आणि हे अनेक जण फसलेत. मला कमीत कमी 50 ते 60 जणांनी सांगितलं असेल, की दादा आम्ही अशा-अशा पद्धतीनं फसलोय. आम्हाला समजत नाही आता काय करायचं ते. म्हणजे पैसा जो टाकलाय तो पूर्णपणे गेला तो गेला आणि आता आमच्या हातामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये. अशा या आता जो मागचा पाऊस झाला ना एक 7-8 दिवसापूर्वी, त्या सगळ्यामध्ये हे मला 50 ते 60 फोन्स आणि या मेसेजेस आणि या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणून हा मी व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी बनवतोय. जेव्हा तुम्ही अशा डोंगरदऱ्यांमध्ये जाता, तुम्हाला असं वाटतं मे महिना असो, हिवाळ्याचा सगळा जो काळ असो, त्यावेळेला तुम्हाला छान वाटतं. वाह! मस्त निसर्ग इकडे येऊन छानपैकी राहायला, व्हेकेशनसाठी आपला एखादा बंगलो असावा इथं, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटतात. पण त्याच्यात दुसरी बाजू तुम्हाला कधीच कोणी सांगत नाही. हे जे गावातले लोकं विकणार आहेत ना, हे काय त्यांनाही देखील माहिती आहे, की हां, ही जमीन आहे ना, ही जमीन चायला डोंगरातली आहे. ही जमीन आहे ना, आज ना उद्या आपल्याला धोका देणारी आहे. म्हणजे काय, की मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लाईड होत आहेत. भयंकर पद्धतीने लँडस्लाईड होत आहेत. त्यामुळे गावातल्या लोकांना त्या जमिनीचा काही उपयोग होत नाही. गावातली जी शेतीची जमीन असेल ती कोणी विकत नाही. अशा ज्या बाहेरच्या पडीक इकडच्या तिकडच्या जमिनी असतात, जिथं काही हेच नाहीये आणि जिथं धोक्याचे सगळे, ती बरोबर लोकं ती काही हुशार आहेत हो, ती काही एवढी पण येडी नाहीयेत. ती लोकं त्या जमिनी विकतात. दुसरी गोष्ट म्हणजे जिथं पाणवठे आहेत मोठ्या म्हणजे एखादा ओढा डोंगरावरून येतोय, नदीच्या बाजूच्या, अगदी नदीला घासून असणाऱ्या जमिनी,
अनेकांना वाटतं अरे वा काय नदीला टच अगदी जमीन मिळाली. त्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या सगळ्या जमिनी विकल्या जातात, बाहेरची लोक येऊन घेतात. तुम्हाला मी उदाहरण देतो आमच्या महाबळेश्वरमध्ये, मी तिथलाच आहे, त्याच परिसरातला. आज तिथल्या कितीतरी जमीन घेतलेल्या लोकांना आज पश्चाताप होतोय. लोणावळ्यामध्ये घ्या ना, तो रिसॉर्ट बघा ना, ते सगळे दरड वाहून आले. हा रिसॉर्ट पूर्णपणे वाचलाय, नाही तर पूर्णपणे गेला असता तो पूर्णपणे. कितीतरी जीवितहानी होते, कितीतरी गावं दरीखाली येऊन जात आहेत. म्हणजे मी तुम्हाला खोटं काही सांगत नाही, मी तुला घाबरवत नाहीये, पण मी जे तुम्हाला दिसतंय ते तुम्ही पाहताय ना, की मी तुम्हाला कुठलं काही मनाने सांगतोय नाही, सांगत आहे जे आहे ते तुम्हाला सांगतोय. आज तुम्ही या डोंगर दऱ्यांमध्ये, या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जे काही तुम्ही घरं वगैरे घेणार असाल ना, तर जरा सावधान. कारण काय होतंय, सगळ्यात जास्त पाऊस या ठिकाणी का पडतोय माहितीये का? डोंगराची भयंकर उंची, ढगांची, पावसाच्या ढगांची जी काही जमिनीपासून जी काही हाईट असते ती अत्यंत कमी असते, आणि त्यामुळे डोंगरांमध्ये, डोंगर उंच असल्यामुळे ढग येऊन तिथं अडून राहतात. म्हणून तुम्ही जर बघाल तर अतिवृष्टी, ढगफुटी, सगळा सदृश्य जो काही पाऊस असतो या भागांमध्ये, या सह्याद्रीच्या याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पडतो. कारण ढग पूर्णपणे लोड असतो ढगांमध्ये, पाण्याचा सगळा वजन असतो, आणि ते वजन असल्यामुळे ढग अत्यंत खाली येऊन जातात, आणि त्याच्यामुळे अतिवृष्टी होते. या अतिवृष्टीमध्ये आजच्या घडीला तुम्हाला खोटं वाटत असेल, तुम्ही कधीतरी महाबळेश्वरच्या या सगळ्या परिसरांमध्ये किंवा लोणावळ्या बेणावळ्याच्या परिसरामध्ये फिरा, सह्याद्रीच्या अख्ख्या पट्ट्यामध्ये फिरा. तुम्हाला समजेल की तिथली जी जुनी ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलेली आहे, ती लोक म्हणतात, हात पाय जोडून तुम्हाला विनंती करतो की इथे येऊ नका. कारण तुम्ही जी जमीन घेताय ती उद्या लँडस्लाईडनं कुठं घसरून जाईल तुम्हाला माहिती नाही, किती पूर येईल तुम्हाला माहिती नाही. खास करून या डोंगर दऱ्यांमध्ये पाण्याचा प्रवाह भयंकर, आणि लँडस्लाईडचा धोका सगळ्यात जास्त. जमीन खचणं, या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार, तुम्ही एवढा पैसा टाकणार. मी काय म्हणतो, तुम्ही 4-5 वर्ष तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, पण कधीतरी असा भयंकर पाऊस होईल आणि इथून पुढून नैसर्गिक आपत्ती भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. भयंकर, तुम्हाला समजणार देखील नाही इतकी भयंकर नैसर्गिक आपत्ती होणार आहे त्या सगळ्या परिसरांमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या परिसरांमध्ये झालेल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट येणाऱ्या 15 ते 20 वर्षानंतर पूर्णपणे त्यांना तिथनं उठून जावं लागणार आहे. कारण का माहितीये का, जेवढेही फॉरेस्ट एरियाज आहेत त्याच्यामध्ये ही इन्व्हेस्टमेंट चालू आहे. आता तुम्हाला उदाहरण देतो, एक व्यवस्थित ऐका. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाबळेश्वरचा जो काही पट्टा आहे खालचा, कोयना, तो नवीन महाबळेश्वर जो काही आता मॅप वगैरे तुम्ही पाहिला असेल की नाही, त्या याला अत्यंत ऊत आला. जमिनी विकतायत, पैसा सगळा आला, अरे वा शिंदे साहेब आले, आता असे पूल बांधतायत, तसं करतात, याव त्या सगळ्या गोष्टी आल्या. एकनाथ शिंदे आज ना उद्या जाणार आहेत. ते काय त्यांच्या हातात, म्हणजे ते काय त्यांनी काय अख्खं काय फॉरेस्ट विकत घेतलेलं नाहीये, ते कधी ना कधी जाणार आहे. पण केंद्रामधून चालत असणारी कोयना अभयारण्याची जी स्कीम आहे, किंवा फॉरेस्टमध्ये जे फॉरेस्टवाले आहेत त्यांची जी काही कोयना अभयारण्य करण्याची तिथं जी काही गोष्ट आहे, त्याच्यामुळे तिथल्या अनेक गावांना आज उठावं लागलंय. ती सगळी गावं आज इकडे उठून आलेली आहेत शहरांमध्ये. मग आता तिथं जाऊन नवीन महाबळेश्वर बनवणं आणि जे काही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जे काही झगडतायत ना लोक, आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उद्या एकनाथ शिंदे गेले ना तिथून, उद्या एकनाथ शिंदे तिथून गेले की माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोयना अभयारण्याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं जाईल, निश्चित वाढवलं जाईल. येणाऱ्या काळामध्ये हीच काही मोजकी जंगलांची ठिकाणं राहिलेत, त्याच्यामुळे सरकारला कोणताही ऑप्शन राहणार नाही. तिथं कुठलाही मोठा इन्व्हेस्टर असो नाही तर कोणी असो, थेट सांगणार इथनं उठायचं आणि बाहेर निघून जायचं. तुम्हाला मी आज सांगतो, एखादा सुशिक्षित पंतप्रधान एखाद्याला, म्हणजे कधी कुठली पॉलिसीज बदलेल आणि कधी काय होईल तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आज जे काही तिथे इन्व्हेस्टमेंट करताय ना, तुमचं घरदार सोडून, म्हणजे मला तर कितीतरी फोन, मी त्या मागे आता व्हिडिओ टाकायचो ना महाबळेश्वर तालुक्यातल्या आमच्या इकडच्या, अनेक जण आम्हाला म्हणजे आम्ही गडचिरोलीचा आहे, मी इकडं नंदुरबारचा आहे, मी लातूरचा आहे, मला तुमच्याकडे जमीन. अरे कुठले काय, तू तुझ्या गावातच घे, तिथंच राहा, कुठं कशाला इकडे येतो, काय तुला ते तात्पुरतं ठीक वाटतं, झाडी, पाऊस, डोंगर, 4 दिवस, 5व्या दिवशी त्याचाही कंटाळा येऊ लागतो तुला. मग ते तुला इरिटेट वाटेल, अरे काय जायला नुसतं हे पाऊस पाऊस पाऊस, आणि कंटाळून जाल तुम्हाला त्याचं वाटतंय. ते 3-4 दिवसासाठी फिरण्यासाठी चांगलं वाटतं, त्याच्या व्यतिरिक्त तिथं जाऊ नका, ते अत्यंत डेंजर आहे ते सगळ्या गोष्टी. पण तुम्ही जेव्हा असा पैसा टाकता, जेव्हा तुमचा जमीन लँडस्लाईडमध्ये जाते, पाण्यामध्ये वाहून जाते, आणि मग त्या चकरा मारा, खेटा मारा, आमची जमीन गेली, अधिकाऱ्यांकडे जाय, काही होऊ शकत नाही. एकदा तुमची वाहून नेलेली जमीन, काय डोंगर काय तुम्हाला परत शासन बनवून देणार नाहीये. आणि सर्रास आता बिंगरांमध्ये जमिनी घेतात, आणि त्या रिसॉर्टमध्ये राहणं अत्यंत रिस्की झालं, भयंकर. कुठला डोंगर साला कधी सरकून जाईल खाली ना, काही सांगू शकत नाही. आणि या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जो काय पावसाची प्रमाण जे काय वर्षानुवर्ष वाढत चाललं ना, ढगफुटीचं, म्हणजे जसं तुम्ही उत्तराखंड किंवा या सगळ्या भागामध्ये पाहता, काश्मीर विश्मीरला, की अख्खे डोंगरच्या डोंगर सगळे शहराच्या शहर उद्ध्वस्त होऊन जातात, तशाच पद्धतीची गोष्ट आहे सह्याद्री आणि या सगळ्या रेंजमध्ये झाली.
किंवा होते. कारण मान्सून जसा घुसतो ना, तेव्हा सुरुवातीलाच मान्सूनला काय लागतं तर सह्याद्री लागतो. मग मान्सून त्याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये हे होतो. आता जो 4-5 दिवस जो काही पाऊस पडला ना, सगळ्यात जास्त पाऊस महाबळेश्वरमध्ये पडलाय. 715 का काय मिलीमीटर पाऊस 24 तासामध्ये. जोक आहे का? किती दऱ्या वाहून गेल्या, किती जणांच्या गाड्या वाहून गेल्या, काय सगळा हाहाकार उडालाय. तुम्ही बघा जाऊन कधीतरी न्यूज बघा. ते जांभळी खोरा असो, झोर खोरा असो, कोयनेचं खोरा असो, खाली पाटण खोरा असो, राधानगरी असो, या सगळ्या पट्ट्यामध्ये जो काही भयंकर पाऊस झाला ना, लोक अक्षरशः भेदरली होती अक्षरशः. कधी कुठला डोंगर सुटेल आणि कधी काय होईल, लोक नुसते धाकधुकीच्या जीवनामध्ये राहिली होती. लाईटची व्यवस्था नाही, काही नाही, सगळं तुटून सगळा वाटोळ होऊन जाते सगळ्या गोष्टींचं या सगळ्या अशा आपत्तीमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट जेव्हा या ठिकाणी करत असाल ना, विचार करून करा. मी म्हणत नाही इन्व्हेस्ट करू नका, करा, तुमच्या रिस्कवर करा, पण माझा एक सांगण्याचा उद्देश आहे. कारण कधी कुठला काय दरी खाली येऊन जाईल आणि काय त्याचं काही सांगू शकत नाही. कारण असं नाही की तिथंच फक्त या सगळ्या गोष्टी होतील, बाकी ठिकाणी काय होणार नाही. होणार तर कुठेही होणार, त्याचं काय आपण आजकाल सांगू शकत नाही. पण या ठिकाणी या गोष्टी सध्याच्या घडीला फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. एवढंच फक्त मला तुम्हाला सांगायचं होतं. तुम्हाला कोणाला घाबरवायचं नव्हतं. तुम्हाला जमिनी घ्यायच्या आहेत, जागा घ्यायच्या आहेत, बंगले बांधायचे आहेत, रो हाऊस तुमच्या हिमतीवर तुम्ही बांधा. पण मला एक वाटलं की सांगावं, कारण काय झालं तुम्ही बघाल ना, या मागच्या 10-1 वर्षामध्ये लँडस्लाईड आणि त्याच्यामध्ये जाऊन म्हणजे दरवर्षी काही ना काहीतरी होतं. दरवर्षी एखादा गाव हे जातो, गाव कुठला तरी वाहून जातो, गाव खाली दरी खाली चेपला जातो, कितीतरी नाहक लोक मेली जातात, पर्यटक किती वाहून जात आहेत, रस्ते खचतायत, डोंगर खचतायत, नद्यांना पूर येतो, या सगळ्या गोष्टी होत आहेत. बघा ना, तुम्ही व्यवस्थित जरा बारकाईनं विचार करून बघा. मग तुम्हाला कळेल की इन्व्हेस्टमेंट कुठं करायचे आणि कोणत्या ठिकाणी करायचे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करताना फक्त विचार करून करा, एवढंच मला फक्त सांगायचं तुम्हाला. कारण हा आपला सामान्य लोकांचा तर बराच काळ जातो एवढा पैसा जमवण्यासाठी, आणि मग तिथं गेल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने हे करता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपण इथून उठून कुठून तरी एखाद्याच्या गावात जाणं, त्याच्या त्या याच्यामध्ये जाणं आणि तिथं राहणं. आत्ताच्या घडीला तुम्हाला सांगतो, आमच्या इथे ना बरीच महाबळेश्वर वगैरे पट्ट्यामध्ये ना बरीच लोक बाहेरची राहिलेत, बंगले बांधून ठेवलेत. पण त्यांची विषय काय माहिती का, ते कधीतरी 4-5 वर्षातून एकदा येणार, एकदा दोनदा येणार. नाहीतर तो बंगला असाच कोणाला तरी भाड्यानं द्या, तोही भाडं कर कोण मिळत नाही, त्यांची अशीच बोंबाबोंब चालू आहे. असेच तो पडलेला असतो, त्याला टाळा असतो, कोणी येत नाही, जात नाही 3-3, 4-4 वर्ष. कोणी काचा फोडतंय, कोणी काय करतंय, सगळे वाटोळ करून टाकतंय. त्या शहराच्या तिथल्या बाबा शहराच्या मध्ये असेल तर ठीक आहे, एखादा पर्यटक वगैरे हॉटेल चालू करा, मग तिथं येतील, राहतील, अशा गोष्टी काही जण भाड्याने देऊन करतात. पण आज तागायत मी एकही माणूस असा बघितला नाही की ज्यानं बंगला बांधलाय आणि तो कायमस्वरूपी तिथे येऊन राहिला. कोणी येत नाही, डोंकुनी बघत नाही. सुरुवातीला बरं वाटतं 1-2 महिने, नंतर कंटाळून जातात. ते म्हणतात कोणी विकायला असेल तर बघा, घेऊन टाका. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करा, तुमच्या हिमतीवर रिस्क घेऊन सगळ्या गोष्टी कराल. तुमचा पैसा आहे आणि तुमची चॉईस आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं त्या विषयावरती मला आवर्जून कळवा.